अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे आणि अशातच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा दोघांमधला वाद उफाळून आलेला आहे। आता 2000 मतांना निवडून आलेला जास्त वाचतोय। मी एक फेरफटका मारला असता तर खोडकेंना 10,000 मतांनी पाडलं असतं, त्यामुळे त्यांनी गुरमी आणि दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिलाय। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात असं म्हणत रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडके यांनी देखील पलटवार केलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा। पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे, पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं। तर त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये। मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही। जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो। त्यावेळी जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही, परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकतील। आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले। अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता। हगवणे प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे, म्हणजे याचे धागेदोरे कंगोरे सगळे वाढत चाललेले आहेत। या प्रकरणाचा मुख्य दुवा असलेल्या सह आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला घेतलं आणि त्याच्या घरी ते दाखल झाले। निलेशच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली। यावेळी पोलिसांसोबत पंच देखील उपस्थित होते। लता हगवणे, करिश्मा हगवणे यांचे फोन निलेशने तिजोरीत लपवलेले होते। ते 3 फोन निलेशच्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत। पती शशांक हगवणे, सासू आणि नणंद करिश्मा या तिघांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले। निलेशने हे मोबाईल का लपवून ठेवले होते, या मोबाईलमध्ये असं नेमकं काय आहे जे लपवलं जात होतं, दडवलं जात होतं, हे आता समोर येईलच। निलेश चव्हाणच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी सगळा मुद्देमाल जप्त केलाय। त्याचा पासपोर्ट सुद्धा आणि त्याचं पिस्तूल सुद्धा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे। आणि हे ते 3 फोन हे हगवणे कुटुंबाचे फोन आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी निलेशला अटक झाली आणि या निलेशचे आणि हगवणेंचे संबंध काहीसे गूढच असल्याचं बघायला मिळालं। निलेशने वैष्णवीचं बाळ तर आपल्याकडे दडवलंच होतं, पण सोबतच निलेशने लता आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल सुद्धा लपवून ठेवले। आता निलेशच्या अटकेनंतर अनेक गोष्टींची उकल होण्याचा अंदाज आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ लपवणारा निलेश चव्हाण आता कोठडीची हवा खातोय। पण या निलेशच्या अटकेमुळे हैवान हगवणे आणि निलेश चव्हाणचं नेक्सस समोर आलंय। वैष्णवीचा झालेला छळ आणि तिचा मृत्यू या सगळ्याशी निलेशचा जवळचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्याचमुळे आज कोर्टात सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद रंगला। निलेशच्या अटकेनंतर वैष्णवी मृत्यू प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट समोर आलाय। या प्रकरणातला एक मोठा पुरावा नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक केलेल्या निलेश चव्हाणकडे होता आणि हा पुरावा म्हणजे निलेश चव्हाणकडनं जप्त झालेले मोबाईल। वैष्णवीची नणंद करिश्माचा आणि सासू लता हगवणेचा मोबाईल निलेशकडे असल्याचं त्यानं चौकशीत सांगितल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे। तसंच वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबात फोन कॉल झाल्याची माहिती उजेडात येते आणि याच फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक निलेशच्या घरी जाऊन धडकलं।
निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणचं जे कर्वेनगरचं घर आहे खरं तर पुण्यातलं, त्या कर्वेनगरच्या घरी आता दाखल झालेले आहेत. हगवणे प्रकरणातील ज्या मुख्य आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे, या दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती खरं तर कोर्टात आज देण्यात आली होती आणि पोलिसांना हेच मोबाईल जे आहेत ते चेक करायचे होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणच्या घरी आता हे सगळे पोलीस जे आहेत ते पिंपरी चिंचवडचे दाखल झालेले आहेत. बावधन पोलीस दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे. वैष्णवीची नणंद करिश्मा आणि निलेश हे एकमेकांचे मित्र आहेत. तसंच हगवणे कुटुंबाच्या अनेक बाबींमध्ये निलेश कायमच ढवळाढवळ करायचा याची माहिती हगवणेंची मोठी सून मयुरीनं याआधीच दिलेली आहे. मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला, जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी निलेशवरती अनेक आरोप केले. निलेशकडे शस्त्र परवाना आणि एक शस्त्र आहे. त्याचा वापर करून वैष्णवीचा छळ केल्याची आणि वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत. तर लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईलही निलेश चव्हाणकडे आहे. या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे आहेत. निलेशला पुण्यावरनं नेपाळपर्यंत पळून जाण्यास नेमकी मदत कुणी केली याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. आणि वैष्णवीच्या बाळाला निलेशनं कोणत्या अधिकारात ताब्यात ठेवलेलं याचाही शोध घ्यायचा आहे. त्यामुळे वैष्णवी मृत्यू प्रकरणातले एक धागेदोरे आता हळूहळू समोर येतात. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित लोकांचा आका नेमका कोण हा प्रश्नही उपस्थित होतोय. आता निलेशच्या चौकशीतनं पुढे येणारी माहिती या संपूर्ण केसमध्ये महत्त्वपूर्ण असेल. गोविंद वाकडे आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती आहे आणि असं असताना लोकांच्या चिंतेतही भर टाकणारी बातमी आहे. सातारा आणि वसईमध्ये कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. वसईतील नायगावच्या खोचिवडे गावात राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना न्यूमोनिया झाला आणि उपचारासाठी मुंबईच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाच्या संदर्भात लक्षणं आढळून आली तर तातडीनं चाचणी करून घ्या असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. त्यातली वसईतली एक महिला आहे आणि सातारामधला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. बातमी कोरोनाची आहे. वसईच्या नायगावमध्ये राहणारी एक महिला आहे जिचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आधी तिला कोरोना झाल्याचं निदान झालं, मग तिला न्यूमोनिया झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय आणि 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कराड इथल्या कृष्णा रुग्णालयामध्ये 2 तर सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. एसटी कर्मचारी बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार. एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18 दिवसात 1.5 TMC पाण्याची झाली घट. धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा थोडा अधिकच. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत. फ्लेक्सी फेअर योजनेचा शुभारंभ.
श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 2 बैलजोड्यांची कर्नाटक राज्यातनं खरेदी. झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ. सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय. पुणे विमानतळावरनं उड्डाणांमध्ये वाढ. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडनं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी. स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली. 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग.